नमस्कार. किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. तर तुम्ही बघू शकता आपण इथे साहित्य काय काय घेतलेलं आहे. इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं आहे ते स्वच्छ व्यवस्थित. बघू शकता तुम्ही इथे 3 कांदे कट करून घेतलेले आहे स्लाइस मध्ये. इथे लसूण आहेत, 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे त्याची चव खूप छान लागते, मस्त असा फ्लेवर येतो. इथे ओवा घेतलेला आहे मी थोडासा, बघू शकता तुम्ही. ओव्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि इथे मी बेकिंग सोडा घेतला आहे, तो आपण थोडासा याच्यामध्ये टाकणार आहोत. एवढे साहित्य घेतलेलं आहेत आपण. तर चला आपण रेसिपी सुरू. आता आपण जो काही कांदा घेतलेला आहे कट करून, तो आपण या बेसन पिठामध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीने सगळा कांदा आपण बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण जो काही ओवा घेतला आहे तो थोडासा असा करून याच्यामध्ये टाकणार आहोत. कोथिंबीर ॲड करणार आहोत याच्यामध्ये. आणि लास्टला मिरची आणि लसूण याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सगळं साहित्य पिठामध्ये ॲड केलेलं आहे. आता मसाले ॲड करू. थोडीशी मिरची पावडर ॲड करते मी, अर्धा चम्मच. हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. नॉर्मल थोडासा बेकिंग सोडा ॲड करत आहे मी त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून आपण पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांद्याला ऑलरेडी पाणी सुटत असतं, त्याच्यामुळे जास्त पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. अगोदर अशा पद्धतीने सगळ्या साईडनी मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही पाणी जास्त टाकलं तर ते पातळ होऊ शकतं बॅटर, त्याच्यामुळं पाणी जास्त ॲड करायचं नाही आहे. जसं जसं लागेल तसं तसं आपण घेऊ शकतो पाणी. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. ते एक 10 मिनिटासाठी थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायचं. त्याच्यावर एक आता आपण इथं तेल गरम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण हे भजे अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पोळणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपण हळूहळू सोडायचे, जेणेकरून तेल पण आपल्या अंगावर उडणार नाहीये. तुम्ही बघू शकता तेल पण खूप छान प्रकारे उकळलेलं आहे आणि भजे पण व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजत आहेत. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित भजी व्यवस्थित तळली गेलेली आहे. लालसर असा त्याला वरून कलर आलेला आहे. गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची, जेणेकरून व्यवस्थित ते आतमधून शिजतील. नाहीतर कधी कधी वरतून लाल होतात आणि ते आतमधून व्यवस्थित शिजत नाही आहेत. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम कधी पण लोच ठेवा. भजी व्यवस्थित तळली गेलेली आहे. मस्त असा लालसर कलर आलेला आहे. वाव, तुम्ही बघू शकता कांदे भजी बनवून तयार झालेले आहेत.
खरंच दिसायला तर खूप छान दिसत आहेत आणि टेस्टला पण खूप छान आहेत. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही भजे हे चायसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत